हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे ना सकाळचा वेळ आहे. म्हणजे माझी सकाळची कामं झाली. मी अंघोळ वगैरे करून पण घेतली, कारण हे घरी नव्हते. तर मी आज सकाळी जास्ती काही टाईम वेस्टच नाही केला, कारण टिफिन वगैरे काहीच नव्हतं. हे काही कामानिमित्त टूरवर गेल्या त्यांच्या कंपनीकडून. तर त्याच्यामुळे मी काही टाईमपास केलाच नाही मग सकाळी. आणि इथे ना मला हे 2 डबे जे दिसत आहे तुम्हाला, हे क्लीन करायचे होते खूप. त्याच्यामध्ये ना मला वाटतं मूग आहे ना, जे अख्खे मूग असतात त्याच्यामध्ये काहीतरी किडे झाले होते. तर त्याच्यामुळे सोबत जे दुसरं ठेवलं होतं ना, त्यामध्ये पण होणार याच्यासाठी मी ते सगळं रिकामं केलं. आणि थोडा वेळ म्हटलं आता ऊन पडलं आहे तर इकडे उन्हात ठेवून देते. आणि आज सगळ्या पाय पुसण्या पण म्हणजे धुतल्या होत्या. तर ते तिकडे वाळत घातल्या सकाळी सकाळी. आणि इथे मस्त आज हेअर वॉश केलं होतं. त्याचसोबत रुजुलची पण अंघोळ झाली आहे. मी पण अंघोळ वगैरे सगळं करून घेतलं. आणि ते तिकडे उन्हामध्ये ठेवून आली. आणि रुजुलला इतकी त्याच्यामध्ये म्हणजे इंटरेस्ट होता की काय करत आहे काय नाही. पण एवढ्याने बरं आहे की तो असं कोणत्याही सामानाला एकदम येऊन असा हात वगैरे लावत नाही. तर तेवढंच आपल्याला हे होते. आणि ही चाळणी आहे जिच्याने मी थोडंसं तिला असं चाळल्यासारखं केलं होतं. माझ्याकडे दुसरी पण आहे, पण आता ही बाहेर होती म्हणून हिच्यानेच केलं. तर ते चाळून घेतले आणि तिकडे उन्हात ठेवले. तोपर्यंत म्हटलं हे घासून घेते, म्हणजे ऊन आहे तर हे वाढून जाते संध्याकाळपर्यंत, कारण ते सगळं वापस मला डब्यात पण भरावं लागेल त्याच्यामुळे. तर इथे तेच करत आहे मी. आणि हे डबे इतके छान आहे ना, एका डब्यामध्ये 4 वस्तू आरामात मावून जातात. जर कोणी नवीन लग्न झालेले असेल किंवा आता त्यांना काही म्हणजे डब्बे घ्यायची गरज असेल किंवा त्यांच्याकडे स्पेस कमी असेल तर डब्बे जास्ती ठेवू नाही शकत, त्यांच्यासाठी तर हे खूपच छान ऑप्शन आहे. म्हणजे एकसोबत 4 तुम्ही डाळ म्हणा किंवा 4 प्रकारचे जे कडधान्य आहेत ते असं सगळं एका डब्यामध्ये येऊन जाते. आणि या डब्यामध्ये ना अर्धा किलो जे पॅकेट येतं ना अर्धा किलोचं, तर जसे चणे आहे तर अर्धा किलोचं पॅकेट पूर्ण एका टाईमला त्याच्यामध्ये मावते. तर स्पेस खूप छान आहे आणि क्लीन करायला पण खूप इझी आहे, तुम्ही बघू शकता. कारण ते आतमधलं जे पार्टिशन आहे ते सगळं वेगळं होऊन जाते, तर ते खूप छान पटकन इझी क्लीन करता येते. तर माझ्याकडे होते डब्बे, पण ना मला तेच सगळे असे थोडेसे 2-3च डब्बे मला कमी पडत होते. तर हे ना कोम्बोमध्ये होतं तर मी घेऊन घेतलं होतं. खूप छान आहे म्हणून मी तुम्हालाही सांगत आहे. जर तुम्हाला याच्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. त्यासोबत तिकडे मी ना डब्बे धुवायच्या आधीच कुकर लावून दिला होता वरण भाताचा. कारण वेळ पण होते ना मग हे एक्स्ट्राचे आपण कामं काढले की. आणि आज कसं ना सकाळी जेवण नव्हतं बनवलं मी, तर आज कसं थोडंसं लवकरच जेवण केलेलं बरं राहील. कारण काही आपण सकाळच्या टाईमला काही एवढं हेवी वगैरे काही खाल्लं नाही. म्हणजे कधी-कधी काय होतं ना, रोजच्या नाश्त्यामध्ये जर आम्ही थोडंफार काही खाल्लं तर मग दुपारची काय लवकर भूक लागत नाही. पण आज मी घरातलंच लवकर आवरायला घेतलं, तर मी बाकी याच्याकडे काही हेच केलं नाही, लक्षच दिलं नाही. आणि मग मला हेअर वॉश करणं खूप गरजेचं होतं आज. तर मी करून घेतलं. आणि आता इथे ते केस थोडे मोकळे ठेवते थोडा वेळ. कारण मला असे केस मोकळे ठेवायला आवडत नाही जास्ती वेळ, कारण ना ते पूर्ण गुंतून जातात माझे केस. आणि मला गरमी पण व्हायला लागते. आणि आता काय झालं ना, 4-5 दिवस पाऊस पडला आणि आता म्हणजे ऊन पडत आहे. 2 दिवस झाले, तर आता ती ना अशी वेगळीवालीच गरमी व्हायला लागली आहे. पण आणखी पाऊस येईल असं वाटते या वातावरणाला बघून. काय माहिती यावर्षी दसरा, दिवाळी पावसातच जाणार आहे की काय? तर इथे आता त्याला ना ह्या डब्यांमध्ये इंटरेस्ट होता आणि त्याला हे माहीत होतं हिने आता धुतलं तर ही बाहेरच येत आहे. तो बघा माझ्या पहिलेच तिकडे चालला गेला. मग मी इथे डब्बे घेऊन गेली आणि ते उन्हामध्ये ठेवून दिले. त्यासोबत आता थोडा वेळ होता. मी म्हटलं चला सकाळी काही खाल्लंही नाही आहे एक्स्ट्राचं असं. तर मस्त इथे आता हे जाम होतं माझ्याकडे, आधीच घेऊन आले होते. तर ते कट करून घेतलं आणि त्याच्यावर छान असं तिखट मीठ टाकून घेते. कोणाकोणाला असं तिखट मीठ टाकून जाम खायला आवडते तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि एक फोड ना मी वेगळीच ठेवली होती, कारण रुजूल पण इंटरेस्टेड असतो याच्यामध्ये. तर मग त्याला तिखट तर नाही देता येईल ना, त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी एक फोड ठेवून दिली. आणि मस्त बसून आता तिकडे जाम एन्जॉय करते. तेवढाच वेळ फॅनमध्ये बसायला मिळेल, कारण मग अजून थोडंसं मला किचनमध्ये काम आहेच. कारण जेवणाचं जे काही आहे ते कुकर तर झालं आहे, त्याच्या शिट्ट्या आता त्याच्यातली वाफ वगैरे निघाली की मग वरण वगैरे करून घ्यायचं आहे.
तर इथे बघू शकता ह्याला दिलं मी सगळ्यात आधी, तो सांगत होता मला छान आहे म्हणून. तर त्याचं इथे हे सगळं चाललं होतं आणि काही नाही, मस्त. मला तर कधी-कधी असं वाटतं, की हे जेव्हा घरी राहतात तेव्हाच रुजूला जास्ती त्रास देतो की काय, कारण मस्ती एवढी. आणि मी जेव्हा एकटी असते ना, तेव्हा हा व्यवस्थित सगळं म्हणजे मला कोऑपरेट करतो. पण त्यालाही समजते वाटते, की ही एकटीच आहे की काय, तर माहिती नाही. पण तो व्यवस्थित बसेल, म्हणजे मी एकटी राहीन तर मला जर झाडू पोछा करायचा तर तो व्यवस्थित इथे बसला राहील, आणि हे राहतील तर नुसतं खाली येऊन मस्ती करत राहील. असं त्याचं काय काय चालू असते. आणि इथे बघू शकता याचं ना डब्याला इकडनं हात पुरवायचा म्हणजे विचार चालू होता. तर मी थोडी ऊन समोर गेली, तर मी आता म्हटलं डब्बे थोडे समोर सरकवून देते, म्हणजे ते उन्हात ठेवते. तर मी जसं दार उघडलं लगेच तो माझ्यासोबत बाहेर, नाहीतर तो इकडनंच त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या डोक्यातच आलं नसेल की इकडून त्याला पकडता नाही येईल म्हणून. तर तो तिथे मी टेकून ठेवला आहे ना त्याच्यातले जे हे असतात, तर तो इकडनंच त्याला हात लावत होता. तर बघू शकता आता तो असं काही कुठे इचकवाचक करत नाही. पण काही सांगता येत नाही मूडचं कधी कसं असते. मग इकडे मी थोडं गरम पाणी करायला ठेवलं होतं, कारण आता दुपार जेवणाची वेळ व्हायचीच होती, तर मला थोडंसं प्यायचं होतं, त्याच्यामुळे मग गरम पाणी करून घेतलं. आणि या ज्या भिंतीवर जे डेकोरेट केलेलं आहे हे इतकं सुंदर वाटते. व्हिडिओमध्ये पण छान वाटते आणि समोरून बघताना पण सुंदर वाटते. तुम्ही पाहिलंच असेल गणपतीच्या टाईमला मी हे घेऊन आली होती, कारण इथे जे आधी लावले होते ना माझ्याकडे ते खराब झाले सगळे. 2-4 वेळा त्याला वॉश पण केलं, पण ते काही त्याला बरोबर काय झालं नाही त्याचा रंग. मग मी टाकूनच दिले होते ना, हे नवीन घेऊन आले. तर थोडं चेंज पण आणि वेगळं पण दिसते. त्याचसोबत इथे ना गाठिया ठेवल्या होत्या डब्यात, रुजूलसाठी ठेवते मी घरी त्याला आधीमध्ये कधी द्यायला. तर ते तर माझे एवढे फेवरेट आहे की मीच इथे खायला बसले. आणि मग त्याच्यानंतर आम्ही दुपारचं जेवण खावण सगळं केलं, आणि ही ना आता म्हणजे जवळ किती वाजले होते माहिती नाही. आज पहिल्यांदा माझ्या आयुष्यात असं झालं की हे घरी नसताना मी असं काहीतरी फूड बनवलं आहे. दे ते दुसरे पण आण, जा घेऊन ये इकडे. दे, 2-2च आणतो का, दे. थँक्यू. अजून घेऊन ये. घेऊन ये. व्हेरी गुड. दे दे, आता आपण डब्बा लावू. कारण हे घरी नसले तर मी असं काय बनवत नाही, पण आज एवढी क्रेविंग होत होती मला, म्हणजे काहीतरी ऑइलीच फूड खायचं होतं. आणि मग काही सुचलं नाही मला, तर जाऊ दे म्हटलं, मग आलू भजी करून टाकली मी. थोडी 2-3 रुजुलने खाल्ली आणि थोडे मी खाल्ले. असं सगळं दिवस आज निघालं. मग इथे संध्याकाळ झाली होती आणि जे डबे आहे ना ते सुकले होते. तर तुम्ही याच्या आधी बघितलंच रुजुलने मला किती मदत केली. तो झोपून उठला आणि तेवढ्यातच मी बाहेर जात होते. मी जायच्या आधीच तो पोचला तिकडे, म्हणजे त्याला एवढा इंटरेस्ट होता. मग मी म्हटलं चल जाऊ दे, यालाच आणू देते, त्यालाही मज्जा येईन. मग इथे ते डबे आता वापस सगळं भरून ठेवत होते त्याच्यामध्ये. तर इथे बघू शकता, आणि थोडं ना खाली पण पडत होतं, कारण त्याचं ते जे तोंड असते ते थोडं छोटं असते ना, त्याच्यामुळे. आणि मी ताटात काढलं होतं तर ते भरताना थोडं हे होत होतं. मूग पण ठेवून दिले आणि थोडे मूग बाहेरच राहू दिले, कारण ते मला भिजवायचे आहे दुसऱ्या दिवशी. त्याचं काय बनवणार आहे मी, तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. म्हणून ते थोडेसे बाहेरच राहू दिले. आणि आता हे मला पटकन संपवायचे पण आहे, कारण त्याच्यामध्ये ते किडे झाले ना, सोंडे झाले आहेत त्याच्यात ॲक्च्युली पूर्ण. तर ते कसे ना पूर्णपणे निघाले नाही आहे. थोडेफार 1-2 मला आत्ताही दिसले. म्हटलं त्याच्यासोबत दुसरं खराब नको व्हायला, त्याच्यामुळे ते पटपट मी आता सगळं भिजवून घेईन आणि 1-2 वेळा भिजवीन तर ते संपून जाईन. कारण दुसरं पण मी आणलेलं आहे. त्याला असं वाटत होतं की डब्याचं झाकण आता मला लावायला द्यायला पाहिजे, तर असं होईल का? त्याचा हात तरी पुरत होता आणि त्याचा पूर्ण इंटरेस्ट येते. आणि जे ते खाली पडलं होतं ना ते सगळं उचलून तो डब्यामध्ये टाकत होता. तर असं सगळं चालू असते त्याच्यासोबत मज्जा पण येते. आणि कधी जर खूपच मध्ये केलं तर इरिटेट व्हायला लागते, कारण आपल्याला पटकन करायची सवय असते त्याच्यामुळे.
तर इथे 2-2 कुकर दिसत असेल तुम्हाला, तर ते ना भात होतं एकामध्ये आणि एकामध्ये जे वरण केलं होतं सकाळी ते. असे 2 कुकर होते तिथे. तर ते डब्बे आता मी व्यवस्थित तिकडे ठेवून देते, कारण भरून झाले होते. आणि आता एका डब्यामध्ये ना ते जे काय म्हणतात चण्याची डाळ होती थोडीशीच, तर ते म्हटलं तेवढ्या मोठ्या डब्यात टाकून काय अर्थ नाही. थोडीशीच आहे तर एका दुसऱ्या डब्यामध्ये भरून ठेवते, तर त्याच्यासाठीच इथे बघत होते. आणि याला इतकी तिथे खोललं की याला तिथचे सगळे डब्बे पाहिजे असते छोटेवाले जे असतात. तर तो मला डब्बा मागत होता. म्हटलं नाही तुझ्या काही कामाचं नाही आहे. ऑलरेडी त्याला मी 1-2 डबे दिले आहे खेळायला, पण त्याला ह्या डब्यांमध्ये एवढं इंटरेस्ट आहे. ॲक्च्युली ते झाकण, ते डब्बे खोलणं बंद करणं त्याच्यात खूप इंटरेस्ट आहे. मग असो. इथे आता हे सगळं तर झालं करून, फक्त आता ते मूग एका डब्यामध्ये ठेवून देते, मग रात्री भिजत टाकीन. आणि असा होता आजचा दिवस. आज काही जास्ती शूट केलं नाही मी. हेच आज दिवसभर माझं चालू होतं. हे असं व्हिडिओमध्ये बघताना वाटतं की किती म्हणजे थोडंसं आहे, पण हे सगळं करण्यात खूप वेळ निघून जातो. तर असो, हे नव्हते तर एक्स्ट्राचं काहीतरी काम तरी झालं. कारण कसं जेंट्स घरी नसले तर जेवणाचं एवढं काही टेन्शन नसते. तसं ते असताना नसते म्हणा. तेवढं ॲडजस्टमेंट त्यांचं असते. पण तेच आपल्यालाच वाटतं मग हे नाही केलं, ते नाही केलं. तर चला मग भेटू आपण अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर एक लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब पण करा. चला भेटू नंतर. बाय. टेक केअर.